यहाँ पर हमारे बीच कटारिया परिवार की ओर से स्वागत पर मनोगत करने के लिए माँ बाप की छवि श्री श्रेयस जी कटारिया एवं उनकी धर्मपत्नी शलाका कटारिया यहाँ पर स्वागत पर मनोगत व्यक्त करने के लिए पधारे हैं। श्रीमान श्रेयस जी कटारिया एवं शलाका कटारिया। नमस्कार रसिक श्रोते, परक्यांनाही आपलंसं करतील असे काही शब्द असतात आणि शब्दांनाही गोड पडावे असं काही माणसं असतात आणि आजचं किती मोठं भाग्य की सर्व मॅडमच्या प्रेमापोटी सर्व स्नेहीजण इथे उपस्थित होतात। आणि म्हणूनच कटारिया परिवाराच्या वतीने मी श्रेयस, मी शलाका कटारिया आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपल्या जीवनात नेहमी सकारात्मक विचारसरणीने जीवन जगणारे कटारिया सर्व मॅडम, ज्यांनी आपल्या एकनिष्ठतेने उत्साहाने ज्ञानदान करत अनेकांच्या आयुष्यात नंदनवन फुलवायचे काम केले आहे। अनेक वर्ष हे दाम्पत्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या यशाची वाटचाल करत आहे। म्हणतात ना, शून्यालाही देता येते किंमत, शून्यालाही देता येते किंमत, फक्त शून्यापुढे एक होऊन उभी राहायची करावी लागते हिंमत। आणि हीच हिंमत या दोघांनी आयुष्य जगत असताना कितीही मोठे संकट आले तरी ही पॉझिटिव्ह या वृत्तीने मार्गक्रमण केले। रसिको, प्रत्येक रस्त्याचे दोन मार्ग असतात, एक शॉर्टकट आणि एक लॉंग कट। जो मार्ग आपण निवडू त्या मार्गावर जे काही अडथळे असतील ते सहन करण्याची ताकद मात्र तुमच्यात असायला हवी। कटारिया सर व मॅडम यांनी कधीच आपल्या जीवनात नकारात्मक विचारसरणीला थारा दिलेला नाही व सतत आपले ध्येय सुस्पष्ट ठेवलेले आहे। आपल्या शिक्षण क्षेत्रास केवळ अर्थार्जनाचं माध्यम न मानता अत्यंत निष्ठेने आपलं कर्तव्य बजावलं आहे। म्हणूनच इथे सांगावंसं वाटतं, कर्मवीर के आगे जग का हर पत्थर साधक बनता है, कर्मवीर के आगे जग का हर पत्थर साधक बनता है, दीवारें भी दिशा दिखाती है जब मानव आगे बढ़ता है, जब मानव आगे बढ़ता है। आज सरांच्या व मॅडमच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास त्यांच्या प्रेमाखातीर आपण सर्वजण आलात, त्यानिमित्ताने मी कटारिया व रायसोनी परिवारातर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो व तुम्हा सर्व स्नेहीजनांसाठी सांगू इच्छितो, तुमचे आमचे नाते म्हणजे परमेश्वराचे वरदान आहे नव्हे, त्याच्या इतकेच आमच्या जीवनात तुमचे स्थान आहे। तुमच्या आमच्या प्रेमामध्ये आणि आमच्या तुमच्या श्रद्धेमध्ये नक्कीच काहीतरी खास आहे आणि म्हणूनच आलेल्या सर्वांचे पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद श्रेयस जी और शलाका जी। सही में जिसका ब्रीद वाक्य यही है कि रुको मत चलते रहो, बुझो मत जलते रहो, सागर की तरह मचलते रहो। दुनिया में कितनी भी मुश्किलें आए उसका सामना बड़ी जिद्दी से करते रहो। हाच उपदेश, हाच जीवनाचा सक्सेसफुल होण्याचा मंत्र ज्यांनी आपल्या मुलांना दिलेला आहे। त्याच्या गुणगौरव सोहळ्यानिमित्त श्रेयस व शलाकाने आपला हार्दिक हार्दिक स्वागत केलेलं आहे। अतिथी देवो भव या उक्तीनुसार आता आपण अतिथी सत्काराकडे वळणार आहोत। आपण म्हणतो, पीएमजी हम क्या बोलते हैं, गुल गए गुलशन गए अब बुलबुल की सवारी आई, जरा दिल थाम के बैठिएगा, जोरदार तालियों से अतिथी सत्कार की बारी आई, अतिथी सत्कार की बारी आई। मित्रांनो, टाळ्या दोन प्रकारच्या असतात, टाळ्या आणि कंटाळ्या। आपल्या या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या। धन्यवाद। सर्वप्रथम श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भामा शहा आणि खरंच कटारिया सरांवर मॅडमवर ज्यांचं निस्सीम प्रेम आहे, ज्यांचा गुरूंचा आशीर्वाद आहे, असे माननीय श्री रसिकलालजी धारीवाल, मी माननीय राजेंद्रजी कटारिया यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा। माननीय रसिकजी धारीवाल, भामा शहा दानशूर असं व्यक्तिमत्व, श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रसिकजी धारीवाल, मी माननीय राजेंद्रजी कटारिया यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा। मी कटारिया सर व मॅडम यांनाही विनंती करते की आपणही
माननीय श्रेयजी साहब बारने इनका सम्मान करेंगे रमेश जी कटारिया। एक हसमुख और मिलन साहब हमारे सभी के लोकप्रिय नेता श्रेयजी बारने इनका सम्मान कर रहे हैं रमेश जी कटारिया। जो सत्कार करने वाले यहाँ आने वाले हैं उनको कृपया विनंती है जल्द ही जल्द समय की पाबंदी देखते हुए जल्द से जल्द आप आगे पधारे। माननीय श्रीरंगजी बारने मावळ सभा लोकसभाचे खासदार, सर्वांचे लाडके खासदार माननीय श्रीरंगजी बारने। मी शारदाताई शिंगवी यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं। शारदाताई शिंगवी। त्याचप्रमाणे आरएमडी फाउंडेशन पुणेच्या उपाध्यक्षा माननीय शोभाजी धारीवाल, हसतमुख असं व्यक्तिमत्व, अत्यंत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून कुठल्याही प्रोजेक्टमध्ये जे सक्सेस भेटवतात माननीय शोभाजी धारीवाल। मी माननीय शारदाताई शिंगवे यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा। माननीय शोभाताई धारीवाल। माणिकचंद कटारिया जी ऊपर मंच की ओर पधारे। ज्येष्ठ साहित्यिक और दूरदर्शन के निवेदक हसमुख और मिलन साहब माननीय विश्वास जी साहब मेहंदळे इनका सम्मान करेंगे माणिकचंद जी कटारिया। धन्यवाद। कटारिया परिवाराचं हे 13 भावाचं कुटुंब, सगळ्यात जे मोठे बंधू आहेत माननीय माणिकचंदजी कटारिया नगर निवासी हे सत्कार करतील। आमचे सर्वांचे आवडते, आमचे गुरु, वक्ता दशसहस्रेषु साहित्यिक, प्रथम वृत्त निवेदक माननीय डॉक्टर विश्वासजी मेहंदळे। सुरेश कटारिया कृपया मंच की ओर पधारे। सुरेश कटारिया जी मंच की ओर पधारे। नमस्कार, मी डॉक्टर विश्वास मेहंदळे बोलतोय। असं पुणे आकाशवाणीवरून आपण सातत्याने त्यांचा आवाज ऐकत होतो आणि अजूनही ऐकत आहोत असे आमचे लाडके साहित्यिक डॉक्टर विश्वासजी मेहंदळे। धन्यवाद। यानंतर श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनर जनरल सेक्रेटरी माननीय ॲडव्होकेट राजेंद्रजी मुठा, मी माननीय सुरेशजी कटारिया जे बँक मॅनेजर आहेत, मी त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं। कटारिया, माननीय विजयजी कटारिया यांना विनंती करते की आपण मंचावर यावं। त्यानंतर माननीय पारसजी कटारिया यांना मी विनंती करते की आपण मंचाजवळ यावं। माननीय पारसजी कटारिया, माननीय सतीशजी कटारिया यांना विनंती करते की आपण मंचाजवळ यावं। भारतीय जैन संघटना भारतीय जैन संगठना अध्यक्ष शाला समिति माननीय शांतिलाल जी साहब बोरा इनका सम्मान करेंगे पारस जी कटारिया। माननीय सतीश जी कटारिया, उनके बंधु माननीय सतीश जी कटारिया ये अध्यक्ष जो है भारतीय जैन संगठना शाळा समितीचे अध्यक्ष माननीय शांतिलाल जी बोरा यांचा सत्कार करते। सर्जिकल होलसेलर माननीय सतीश जी कटारिया। आपण मंचाजवळ यावं। माननीय लता कटारिया, माननीय लता कटारिया यांना विनंती करते आपण मंचाजवळ यावं। माननीय विमलजी बाफना,
अध्यक्षा पंचम झोन महिला विभागाच्या मी माननीय लता कटारिया यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा। माननीय विमलजी बापणा ज्या महिला विभाग पंचम झोनच्या अध्यक्ष आहेत। धन्यवाद। मी नीता कटारिया यांना विनंती करते की आपण मंचावर यावं। माननीय नगरसेविका आशाताई सूर्यवंशी यांचा सत्कार करतील माननीय नीता कटारिया। माननीय प्राध्यापिका नीता कटारिया मी यांना विनंती करते की आपण नगरसेविका माननीय आशाताई सूर्यवंशी यांचा सत्कार करावा। लवकरात लवकर मंचावर यावं वेळेचं बंधन बघून। यानंतर माननीय दिलीपजी कटारिया यांना विनंती करते की आपण मंचाजवळ यावं। माननीय दिलीपजी कटारिया, माननीय माजी महापौर योगेशजी बहल यांचा अभिमान आहे। मी माननीय नीताजी कटारिया व माननीय दिलीपजी कटारिया यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा। माननीय दिलीपजी कटारिया मी यांना विनंती करते की आपण नगरसेविका आशाताई सूर्यवंशी यांचा सत्कार करावा। आमच्या लाडक्या नगरसेविका बिजली नगरच्या आशाताई सूर्यवंशी, त्याचप्रमाणे हमारे राष्ट्रीय युवा संगठन ऑल इंडिया जॉइंट कॉन्फ्रेंस के एक उम्दा व्यक्तिमत्व भारत बाबू मोदी, इनका सम्मान करेंगे हर्ष कुमार जी सिंघवी और माननीय सूर्यकांत जी मुथिया। हर्ष कुमार जी सिंघवी और माननीय सूर्यकांत जी मुथिया हे सत्कार करतील माननीय पारस जी मोदी यांचा। यानंतर पंचम झोनचे अध्यक्ष माननीय कांतीलालजी बोथरा हे इथे उपस्थित आहेत। मी मनसुखजी देसरडा व माननीय संजयजी जैन यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा। माननीय मनसुखजी देसरडा यांनी लवकरात लवकर मंचाजवळ यावं व माननीय संजयजी जैन कानालाल बोथरा जो हमारे पंचम झोन के अध्यक्ष हैं, उनका सम्मान कर रहे हैं संजय जी जैन। मी माननीय निलेशजी राठोड यांना विनंती करते की आपण मंचाजवळ यावं। माननीय निलेशजी राठोड व मी माननीय सतीशजी खाविया यांना विनंती करते की आपण मंचाजवळ यावं। आपले नगरसेवक माननीय गजाननजी चिंचवडे यांचा सत्कार करतील माननीय निलेशजी राठोड व माननीय सतीशजी खाबिया। आपले नगरसेवक माननीय गजाननजी चिंचवडे, धन्यवाद। माननीय रवींद्रजी रायसोनी मी यांना विनंती करते की आपण मंचाजवळ यावं। माननीय रवींद्रजी रायसोनी, परिवार के उन सदस्यों का हम जो नाम ले रहे हैं कृपया मंच की ओर आइए ताकि हमारे अतिथि गणों का स्वागत हम जो करना चाहते हैं वो कटारिया परिवार एवं यहाँ पर जो सदस्य समिति के जो मेंबर्स हैं उनके हाथों से हमारे अतिथियों का स्वागत यहाँ पर हो रहा है। माननीय सुभाषजी ललवानी यांनाही विनंती करते की आपण मंचाजवळ यावं। आपले नगरसेवक माननीय शरदजी लुणावत, आपले नगरसेवक माननीय शरदजी लुणावत यांचा सत्कार करतील माननीय रवींद्रजी रायसोनी एवं माननीय सुभाषजी ललवानी। अत्यंत वक्तृत्वामध्ये माहिर असे सुभाषजी ललवानी व गौतम स्मृती फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी रायसोनी।
महाराष्ट्र प्रिंसिपल एसोसिएशन के अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार जी निकम सर इनका सम्मान यहाँ पर होगा। मी माननीय दिलीपजी भटेवरा यांना विनंती करते की आपण मंचाजवळ यावं। माननीय सागरजी साकला, माननीय सागरजी साकला, माननीय सुभाषजी सुराणा मी यांना विनंती करते की आपण मंचाजवळ लवकरात लवकर यावं। व महाराष्ट्र प्रिंसिपल एसोसिएशन के अध्यक्ष डॉक्टर नंद कुमार जी निकम इनका यहाँ पर सम्मान हो रहा है। सुभाष सुराणा और हमारे भटेवरा जी डॉक्टर नंद कुमार साहब, माननीय दिलीपजी भटेवरा व माननीय सुभाषजी सुराणा हे माननीय निकम सरांचा सत्कार करतील। व त्याचप्रमाणे आपल्या गौरव समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोकजी पगारिया, दिवा पाटीलचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर एकनाथजी खेडकर इथं आलेले आहेत। कृपया आपण मंचासीन व्हायचं आहे। डॉक्टर एकनाथजी खेडकर साहेब कृपया आपण माननीय अश्विनीताई चिंचवडे इथे उपस्थित असेल तर मी त्यांना विनंती करते की कृपया आपण मंचावर यावं। धन्यवाद। यानंतर पुढील सूत्रासाठी ज्या गौरव समितीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर एकनाथजी खेडकर यांचा सन्मान करतील। माननीय नितीनजी बेगमुथा व माननीय उमाकांतजी रायसोनी मी यांना विनंती करते की कृपया आपण मंचावर यावं। माननीय नितीनजी बेगमुथा व माननीय उमाकांतजी रायसोनी, DYSP आपण इथे आलेला आहात। कृपया मंचावर यायचं आहे, आपला सन्मान यायचं। माननीय पाचनकर सर यांना विनंती करते की आपण मंचावर यावं। व मी माननीय मनोजजी सोळंकी व डॉक्टर अशोकजी बोरा यांना विनंती करते की आपण मंचावर लवकरात लवकर यावं। माननीय डॉक्टर अशोकजी बोरा व माननीय मनोजजी सोळंकी मी यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करावा। माननीय DYSP पाचनकर सर, बहुत बहुत धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद।